नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हाताला चटके न बसता, पाक न करता तिळाचे लाडू तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथं 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. हा आपला साधाच गूळ आहे. चिक्कीचा गूळ वापरलेला नाही आहे. आणि आता तो एका भांड्यात काढून घेऊया आणि त्या भांड्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत. आणि हे भांडं आपण कुकरमध्ये ठेवून घेऊया. कुकरमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि एक जाळी ठेवलेली आहे. त्याच्यावर आपण हे भांडं ठेवून घेऊया. गुळामध्ये पाणी जाता कामा नये त्यासाठी गुळावर झाकण ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि कुकरची आपण एक शिट्टी काढून घेणार आहोत आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हा कुकर खोलणार आहोत. तोपर्यंत आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे. 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे, तर 1च वाटी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. आणि लो गॅस फ्लेमवरच आपण हे तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. आपले तीळ भाजले की मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये पाव वाटी शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाणे पण आपण खमंग असे भाजून घेऊया. शेंगदाणे भाजले की आपण ते एका कपड्यावर काढून घेणार आहोत किंवा एका रुमालावर काढून घेऊया आणि शेंगदाण्याची पूर्णपणे आपण साल काढून टाकणार आहोत. गरम शेंगदाणे असल्यामुळे मी कपड्यावरच चोळून त्याची साल काढून घेत आहे. शेंगदाण्याची साल निघाली की आपण मिक्सरला एकदाच फक्त प्लस मोडवर फिरवून घेऊया. तुम्ही पाहू शकता जास्त आपण शेंगदाणे बारीक केलेले नाही आहेत. आपला कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. आता कुकर खोलल्यानंतर मी झाकण काढून घेते गुळावरचं. गुळामध्ये आपलं पाणी बिलकुल गेलेलं नाही आहे. थांबा तुम्हाला आता मी दाखवते. आपण पाक वगैरे काही करायचं नाही आहे आता. आपला गूळ मेल्ट झालेला आहे. आता ह्यात तयार झालेला किंवा मेल्ट झालेला गूळ आपण जे शेंगदाणे मिक्सरला वाटून घेतलेले होते ते तिळामध्ये मी मिक्स करून घेत आहे आणि जो गूळ आपण मेल्ट करून घेतलेला आहे कुकरला तो आपण तिळामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि चमच्याने सुरुवातीला मी मिक्स करते. आता आपण चमचा काढून थोडं हाताने तीळ आणि गूळ मिक्स करून घेऊया आणि लगेचच याचे आपण लाडू वळवून घेणार आहोत. बिलकुल हाताला चटका बसत नाही. सहज असे हे लाडू वळले जातात आणि एकदम खुसखुशीत असे हे लाडू होतात. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळवून घेणार आहे. आपले सर्व लाडू तयार करून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. त्यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. सहज असे हे लाडू तुटतात, कडक होत नाहीत. एकदम छान असे आपले हे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत.